स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. 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 आज आपण आजच्या सेशन मध्ये दैनंदिन रेखेचा वापर कसा करायचा ते आपण बघणार आहे. ठीक आहे. दैनंदिन जीवनामध्ये या रेखी शक्तीचा वापर कसा करायचा, आजार आणि त्याच्यावर रेकीद्वारा उपचार कसा करायचा हे आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण मेडिटेशन घेणार आहोत 7 चक्रांचं. फिजिकली आणि मेंटली जो काही ट्रेस आपल्या जीवनामध्ये असतो तो आपण या ध्यान साधनेतनं कमी करणार आहोत. त्याचा अनुभव देखील आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूया एका रेखी साधकाची दैनंदिन दिनचर्या कशी असावी ते आपण आज आता बघणार आहोत. एक लक्षात घ्या, या 10 दिवसांच्या क्लास नंतर काही लोक सोमवारपासून सुरू होणाऱ्या आपल्या 25 तारखेपासून जी बॅच चालू होणार आहे सेकंड लेवलची, सेकंड लेवल मास्टर लेवलच्या बॅचला येतील. त्यांची प्रॅक्टिस करण्याची जबाबदारी, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करवून घेण्याची जबाबदारी माझी राहील, कारण माझ्या त्या विद्यार्थ्यांना माझा लाईफ टाईम ऍक्सेस आहे. आणि त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप करवून घेतल्या जाईल. पण इथून पुढे तुमची जबाबदारी, जे लोक येणार नाही पुढच्या प्रवासाला त्यांची स्वतःची जबाबदारी राहील की स्वतःच्या जीवनामध्ये तुम्हाला जेही बदल करायचे आहेत, दॅट इज युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ती प्रॅक्टिस काय करावी एक रेकी साधक म्हणून, तर लक्षात घ्या, रेकीची लेव्हल 1 जी आज आपण शिकलेलो आहे, तर हिला स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हणतात. ही स्वतःसाठी वापरली जाते आणि रेकीच्या लेव्हल 1च्या ऊर्जा या 10% असतात. 10% ऊर्जांना आपण ग्रहण केलेलं आहे आणि एक पॉझिटिव्ह वेनी आपण या ऊर्जांचा वापर करू शकतो. ठीक आहे. तर तो कसा करायचा, सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला नेमका आपल्या जीवनशैलीमध्ये काय काय बदल करायचा आहे, काय काय बदल करायचा आहे हे आपल्याला बघायचं आहे सकाळपासून रात्रीपर्यंत. तर सगळ्यात महत्वाचं रेखीचे 5 तत्व म्हणजे आपला जीवन असलं पाहिजे. ठीक आहे. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी आपलं जीवन. सेकंड लेवलसाठी ऍडमिशन कुठे करायची त्याची तुम्हाला ग्रुपवर आणि कम्युनिटीवर माहिती येणार आहे. त्यानुसार तुम्ही पुढच्या प्रवासासाठी अगदी आज संध्याकाळपर्यंत ती माहिती येईल. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस तुमच्याकडे ऍडमिशनसाठी आहे. सोमवारी आपला सेकंड लेवलचा क्लास याच वेळेवर 4:30 ते 5:30 होणार आहे. पूर्ण डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर येईल. मी पण उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स सांगणार आहे. ठीक आहे. ओके. सो रेकीचे 5 तत्व. सकाळी उठल्यानंतर पहिले थँक्यू म्हणायचं की हे ईश्वरा, तुम्हाला आजचा दिवस दिलेला आहे. ठीक आहे. एक मिनिट, चॅटबॉक्स मला शिकवायला थोडा त्रास देत आहे. बघा स्वाती मॅडम, आपल्या कुठल्याही क्लासेसचा लाईफ टाईम ऍक्सेस आहे, मी आत्ताच सांगितलं. एकदा फी भरलेल्यांना माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ठीक आहे. जोपर्यंत मी हे सगळे क्लासेस घेणार आहे त्याचा रेकॉर्डिंग ऍक्सेस, लाईव्ह सेशनचा ऍक्सेस तुम्हाला दिल्या जाणार आहे. ठीक आहे. रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशनचा ऍक्सेस तुमच्याकडे दिल्या जाणार आहे. कुणालाही कुठलीही अडचण त्याबाबत होणार नाही. ठीक आहे. ऍपमध्ये रेकॉर्डिंग, कुठल्याही क्लाससाठी म्हणजे या सेकंड थर्ड लेवलसाठी डबल परत कुठली फी आपल्याकडे घेतली जात नाही. किती वेळा तुम्ही लाईव्ह सेशन किंवा रेकॉर्डेड सेशन अटेंड करू शकता. ठीक आहे. सो नाव कम टू द पॉइंट. तर रेकीचे 5 तत्व हे आपलं जीवन असलं पाहिजे. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. सकाळी उठल्यानंतर ईश्वराचा आभार मानायचं की त्यांनी आजचा हा दिवस आपल्याला जगण्यासाठी दिलेला आहे. इतका सुंदर दिवस ईश्वरांनी आपल्याला जगण्यासाठी दिलेला आहे. यासाठी आपल्याला ईश्वराचं आभार मानायचं आहे. ठीक आहे. आजच्या या दिवसासाठी ईश्वराचं आपल्याला आभार मानायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या स्वतःच्या देहाचा आभार मानायचा आहे की जोपर्यंत हा देह आपल्या जवळ आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक आहे
त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आभार मानायचा, कारण त्यांचं असणं कुठेतरी आपल्या जीवनाच्या पूर्णतेसाठी आवश्यक आहे. आणि त्यानंतर मग आपल्या जीवनशैलीला सुरुवात करायची आहे. सकाळी फ्रेश झाल्यानंतर औरा क्लिन्झिंग, त्याच्यानंतर 7 चक्रांचं ऍक्टिव्हेशन करायचं आहे. औरा क्लिन्झिंग आणि 7 चक्राचं ऍक्टिव्हेशन करायचं आहे. 7 चक्रांना ऍक्टिव्हेट केल्यानंतर, 7 चक्राला ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपण आपल्या दैनंदिन सगळे कामं करायचे. काल जे मी 3 बॉल एक्सरसाइज शिकवली आहे, ती एक्सरसाइज तुम्हाला कम्प्लीट करून टाकायची आहे. 3 एनर्जी बॉलची जी एक्सरसाइज आहे ती कम्प्लीट करून टाकायची आहे. आणि जीवनाला, अन्नाला, पाण्याला थँक्यू म्हणत, अन्न पाण्याचं चार्जिंग करत, 5 तत्व फक्त पाळा. आणि गरजेनुसार स्पर्श चिकित्सेचं जे आपण प्रॅक्टिकल काल घेतलेलं आहे ते करायचं आहे. औरा क्लिन्झिंग नंतर एक 7 चक्रांचं मेडिटेशन केव्हाही करा. मेडिटेशन दिवसभरातनं तुम्हाला जेव्हा जमेल करणं महत्वाचं आहे. किती वेळ करायचं हे महत्वाचं नाही आहे. ऍटलिस्ट एकदा तरी ते मेडिटेशन तुमच्या प्रॅक्टिस मधनं येणं खूप गरजेचं आहे. एकदा तरी तुम्हाला त्या मेडिटेशनला प्रॅक्टिकली तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही त्या मेडिटेशनचं आणि दैनंदिन प्रॅक्टिस करायची आहे. कठीण काहीच नाही रेकीची प्रॅक्टिस. सेकंड लेवलमध्ये जी प्रॅक्टिस येते त्याच्यात सिम्बॉल वाढतात. तुम्हाला तुमच्या सकारात्मक इच्छा पूर्ण करण्यासाठी विशबॉक्स शिकवला जातो. थर्ड लेवलमध्ये तुम्हाला सायकिक सर्जरी, सायकिक अटॅक काढायला शिकवला जातो. त्याच्यानंतर तुमच्या ऊर्जा क्षेत्रांचं हिलिंग 100% होतं. आपल्या कोर्स सोबत 2 कोर्सेस तुम्हाला ऍज अ गिफ्ट आहे, ते म्हणजे पेंडुलम डाउजिंग, प्रश्नांची उत्तरे विचारण्याची कला, आणि पेंडुलम डाउजिंगच्या माध्यमातून हिलिंग करण्याची कला. त्यासोबतच क्रिस्टल कसे वापरायचे, काय वापरायचे, कुठल्या कामासाठी कुठलं क्रिस्टल वापरायचं, क्रिस्टलचं ग्रिड कसं लावायचं, हे सगळं देखील तुम्हाला शिकवल्या जातं रेकीच्या थर्ड लेवलमध्ये. ठीक आहे, क्रिस्टल थेरपी हा तुम्हाला एक बोनस कोर्स त्याच्यात दिला गेलेला आहे. हे झालं रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस. आता आपण बघू आजार आणि त्याच्यानुसार रेकीद्वारा निदान कसं करायचं. लिहत बसू नका, कारण मी तुम्हाला त्याचं पीडीएफ देणार आहे उद्या. तर त्या पीडीएफ मध्ये सगळं प्रोटोकॉल दिलेला आहे की कुठल्या आजारासाठी कुठे हात ठेवायचा, फक्त कशा पद्धतीने ठेवायचा ते मी आता एक्सप्लेन करते. तर कधी हा हिलिंग चालू करताना सर्वात पहिले लोकल बॉडी पार्टचे औरा क्लिन्झिंग, आज किंवा उद्या तुम्हाला ग्रुपवर 3 औरा क्लिन्झिंगचे व्हिडिओ येतील. त्याच्यात औरा क्लिन्झिंगच्या माध्यमातून ताप कसा कमी करायचा याचा एक व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर औरा क्लिन्झिंग, लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचा कसा करायचा हा एक व्हिडिओ आहे. आणि फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचं हा एक तिसरा व्हिडिओ आहे. ठीक आहे, या पद्धतीने हे जे सगळे व्हिडिओज आहे हे तुम्हाला तिथे मिळणार आहे, जे बघून तुम्ही प्रॅक्टिकली करू शकणार आहे. त्यासोबतच तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, सगळ्या नोट्स, आणि त्याच्यासोबत 7 चक्रांचा मेडिटेशनचा ऑडिओ देखील तुम्हाला उद्या भेटणार आहे. आणि उद्याच्या क्षेत्राचं महत्व आहे, तुम्हाला एक मी असा मनी मंत्र देणार आहे, त्याचं जर तुम्ही चॅन्टिंग पुढचे 3 महिने पूर्ण श्रद्धेने केलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अबंडन्स देखील मिळवू शकणार आहे. ठीक आहे, आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देखील उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला दिले जातील. जे काही तुमचे सगळे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचा आन्सर हे तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये दिल्या जाईल. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. क्लिअर? चला पुढे जाऊया. आजार आणि रेकीद्वारे उपचार. तर जेव्हाही तुम्ही उपचार करता तर हस्तस्पर्श कसा असला पाहिजे, हलका असला पाहिजे. असं दाबून बिबून हात नाही ठेवायचा स्वतःला किंवा दुसऱ्यांना हिलिंग द्याल तसं काही खूप दाबताय असं बिसं काहीच करायचं नाहीये. हाताची 5ही बोटं जोडलेले, हाताचा कप शेप असला पाहिजे, रेकीची प्रार्थना म्हणायची, स्वतःचा आभार, दुसऱ्यांना हिलिंग देत असाल तर त्या व्यक्तीचा आभार मानून आपल्याला प्रोसेस सुरू करायची आहे. ठीक आहे, स्वतःचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार म्हणून आपल्याला ही प्रोसेस सुरू करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण थँक्यू म्हणून या प्रोसेसला मध्ये हिलिंग करणार आहे. ठीक आहे, तर कसं करायचं ते आता बघूया. डॉक्टर मिकॉस यांनी हिलिंगसाठी 24 पॉइंट दिलेले आहेत. किती पॉइंट दिलेले आहेत? 24 पॉइंट दिलेले आहेत. ठीक आहे, 24 पॉइंट दिलेले आहेत. त्या 24 पॉइंटला हिलिंग करायचं आहे.
ज्या इथे मेसेज ज्यांचाही शक्तिपात राहून गेलेला आहे, लेवल 1चा ज्यांचाही शक्तिपात राहून गेलेला आहे त्यांचा शक्तिपात उद्या शार्प 5:30 वाजता होणार आहे. शार्प 5:30 वाजता तुम्हाला जॉईन करायचं आहे याच लिंकवर. ठीक आहे, लिंक सेम राहणार आहे. याच लिंकवर ज्यांचाही शक्तिपात राहून गेलेला आहे त्यांनी उद्या सकाळी 5:30 वाजता जॉईन करायचं आहे. 5:15 नाही, 5:30 ला जॉईन करायचं, पण शार्प. व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. हेडफोन लावायचा नाहीये. थोडं पाणी पिऊन बसायचं आहे. जमिनीवर बसू शकता आसन घालून. खुर्चीवर बसले असले तरी पायाखाली आसन ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर? चला पुढे जाऊया. तर डॉक्टर मिकॉसीनी हिलिंगचे 24 पॉईंट सांगितले. तर 24 पॉइंटला आपण हिलिंग करणार नाहीये. का बरं? कारण एका पॉइंटला हिलिंग करण्यासाठी किती मिनिटं लागतात? 3 मिनिटं. मग 24 त्रिक 72, 72 मिनिट्स आपल्याकडे स्वतःसाठी नाही आहे, तर दुसऱ्यांसाठी देणार आहे का? आणि म्हणून 7 चक्रांना आपण हिलिंग करणार आहे. जे काही तुम्हाला हिलिंगचे पॉइंट मी सांगते ते 7 चक्राचे पॉइंट आहेत. ठीक आहे. आता काही उदाहरणं मी तुम्हाला सांगते की कुठे हात ठेवायचे. पेट से संबंधित परेशानी जैसे उल्टी, दस्त, गैस, कब्जियत, खाने पीने में अरुचि, पिंपल्स, चेहरे पे काले सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धी बढ़ाने के लिए और आनंद प्राप्ति के लिए. आता जे पॉइंट सांगेल ते एवढ्या समस्यांवर उत्तर आहे. एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात नाभीच्या 3 बोटं खाली, सॉरी, नाभीच्या 3 बोटं वर, मणिपूर चक्र. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. हिलिंग करताना काय करायचं आहे? मी स्वतः पहिले प्रार्थना करून घ्यायची रेकीची. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत दोन्ही हात रब करायचे आहे. आणि त्याच्यानंतर एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आणि त्या एनर्जी बॉलला एक हात थर्ड आय चक्र, एक हात मणिपूर चक्र, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. ठीक आहे. इथे 2 ठिकाणी हात ठेवल्याने कुठे कुठे फरक पडणार आहे? उलटी, दस्त, कब्जियत, गॅस, अपचन, खाने पीने में रुचि, मुंह से काले या सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धी बढ़ाने के लिए, आनंद प्राप्ति के लिए. एवढ्या कामांसाठी ही ऊर्जा आपण वापरू शकणार आहे. ठीक आहे. एवढ्या कामांसाठी आपण ही ऊर्जा वापरू शकणार आहे. याचा रिझल्ट आपल्याला योग्यरित्या मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, किसी भी प्रकार के सिर दर्द या मायग्रेन से मुक्ती पाने के लिए, कुठल्याही प्रकारचं डोकेदुखी आणि मायग्रेन पासनं मुक्ती मिळवण्यासाठी आपण काय करणार आहे? तर मणिपूर चक्र, एकात मणिपूर चक्र, एकात मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र. ठीक आहे. त्याच्यानंतर एकात आज्ञाचक्र आणि एकात हृदय चक्र. 4 चक्रांना आपण कव्हर करतोय. मणिपूर चक्र, मूलाधार चक्र आणि इथून संवेदना संपल्यानंतर थर्ड आय चक्र आणि हृदय चक्र. 4 पॉइंटला आपण कव्हर करणार आहे डोकेदुखी आणि मायग्रेनसाठी. ठीक आहे. डोकेदुखी आणि मायग्रेनसाठी आपण या 4 चक्रांवर वर्क करणार आहे. त्याच्यानंतर निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन यांच्यापासून मुक्तीसाठी. निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन यापासनं मुक्तीसाठी एकात आज्ञाचक्र आणि दुसरा स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं चक्र. एकात आज्ञाचक्र, एकात स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली. नाभीच्या 3 बोटं खाली ठेवायचा हात, वर नाही. मीना मॅडम हात चुकतोय. स्वाधिष्ठान चक्र कोणतं आहे? नाभीच्या खाली, बेंबीच्या खाली. चक्रांची जागा लक्षात घ्या. तुम्हाला नोट्स मध्ये दिलेली पण राहणार आहे. चक्र समजून घ्या. चुकीच्या चक्रांवर हात ठेवाल तर रिझल्ट येणार नाही. तर या पद्धतीने अगदी शरीरावर सिस्ट असेल, सर्दी, ताप असेल, तोंडामध्ये फोडे आले असतील, कानामध्ये प्रॉब्लेम असेल, हात आणि कंध्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, पाठीचं दुखणं आहे, चुकीचं मेडिसिन घेतल्यामुळे झालेलं रिॲक्शन असेल, मोच आली असेल, स्टोनचे प्रॉब्लेम असेल, डायबिटीज असेल, त्याच्यानंतर आर्थरायटिस असेल, कुणाला प्रेग्नन्सीसाठी त्रास असेल, शरीरामध्ये कुठेही कॅन्सर झाला असेल किंवा नाही झाला पाहिजे म्हणून प्रोटेक्शन द्यायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला आजार आणि त्याचे उपचार
या अनुषंगाने सगळे पॉइंट्स दिलेले आहेत तुमच्या नोट्समध्ये. त्याचा अवश्य अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही पण स्वस्थ राहाल आणि आपल्या परिवाराला पण स्वस्थ राहाल. पण एक लक्षात घ्या, रेकी कुठलंही मॅजिक नाही आहे. हिचा प्रॉपर सराव करावा लागतो. रेकी लेवल 1 झाल्यानंतर तुमची ऊर्जा फक्त 10% आहे. हेही विसरू नका की तुमची क्षमता फक्त 10% आहे. 10% ऊर्जांनी 100% ऊर्जांचा, जे मी सांगितले मोठे आजार, हे सगळ्यांनी ठीक केले आहे ते त्यांच्या मास्टर लेवलच्या ऊर्जांमुळे. त्यांनी 100% ऊर्जांना आत्मसात केलं आणि त्याच्यानंतर त्या ऊर्जांचा त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला उपयोग झालेला आहे. तर त्याच्यामुळे आपण लेवल 1च्या मर्यादा ओळखून जर परिपूर्ण ज्ञान घेतलं तर तुम्ही देखील एक 100% परफेक्ट हिलर बनून स्वकल्याणासोबत इतरांच्या कल्याणात मदत करू शकता. रेकीसाठी शक्तिपात आपल्या सेकंड लेवल असो, थर्ड लेवल असो, अर्ली मॉर्निंगच असतो. कारण त्यावेळेस तुमच्या घरातले लोक तुम्हाला डिस्टर्ब करायला उठलेले नसतात. नाहीतर ये जा चालू असते. दुपारचे शक्तिपात आम्ही त्याच कारणाने बंद केले आहेत. कारण दुपारी तुमच्या घरी जर कोणी असेल तर ते तुमच्या समोरून ये जा करतात आणि तुम्हाला डिस्टर्ब होतं, आणि माझी जी एनर्जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते रेकीची, तिथे कुठेतरी व्यत्यय येत असतो. म्हणून शक्तिपात आपण अर्ली मॉर्निंगच घेत असतो. सेकंड लेवलचा सुद्धा 5:30 5:15लाच असेल. मास्टर लेवलचा सुद्धा 5:30 5:15लाच शक्तिपात होणार आहे. ठीक आहे, चला, इथपर्यंत कळलं. नोट्स तुम्हाला उद्या भेटून जातील, व्हिडिओ पण सगळे उद्या भेटून जातील. ओके. आणि सेकंड लेवलची ऍडमिशन आजपासून सुरू होणार आहे. सेकंड लेवल आणि थर्ड लेवल मिळून 25 दिवसांचं सेशन आहे. सेकंड लेवल 10 दिवस, थर्ड लेवल 10 दिवस, आणि तो जे 2 बोनस कोर्सेस आहे ते 5 दिवस, असं 25 दिवसांचं तुमचं सेशन राहणार आहे. क्लास याच पद्धतीने सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार या पद्धतीने होणार आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देते आणि त्याच्यानंतर मी तुमचं एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. तर तयार राहा आपल्या स्वतःच्या हिलिंगसाठी, पॉझिटिव्ह ऊर्जांसाठी. ओके, चलो. सुप्रिया राऊत मॅडम, काय प्रश्न आहे? अनम्यूट करा. हा, हॅलो. हा, बोला. मॅडम, फीज काय आहे सेकंड लेवलची? आणि जर सेकंड लेवलला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा? हा, मॅडम, फीज आपली फक्त ही लास्ट आहे. बॅच हं, ज्याच्या 5,000 रुपयात सेकंड लेवल, थर्ड लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग हे 4 कोर्सेस उपलब्ध आहेत. इथून पुढे हं, त्याच्यात जीएसटी वेगळा राहणार आहे फी मध्ये. कारण आम्हाला दर महिन्यात जीएसटी, म्हणजे त्याच्यामुळे आमचा इकडचा लोड खूप वाढलेला आहे. गेल्या 2 वर्षात आपण कधीच फी वाढवली नाही, पण या वर्षभरात जीएसटी आणि इन्कम टॅक्स याच्यामुळे ते सगळं याच फीज मध्ये इन्क्लूड असतं. तर त्याच्यामुळे ही शेवटची बॅच आहे ज्याच्यात फक्त 5,000 सेकंड लेवल, मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग हे 4 कोर्सेस होणार आहे. हं, याच्यानंतर ही फीस इन्क्रीज होईल नेक्स्ट बॅच पासून. ठीक हं. आहे. पण कॉन्टॅक्ट कुठे करायचं मॅम तुम्हाला त्याच्यासाठी? ग्रुपवर आहे का? ग्रुपवर माहिती येणार आहे. हो, मी आता जो आहे त्या ग्रुपवर आहे. 36 मध्ये आहे ना तुम्ही? 36 मध्ये आहे. 36 मध्ये आज रात्रीपर्यंत सगळी माहिती येईल. ठीक आहे. ओके. ओके. ओके, थोडं पाणी पिऊन घ्या मेडिटेशनच्या आधी. हा, बोला शिल्पा मॅडम. मॅम, मला एक विचारायचं आहे. माझ्या फ्रेंडने ना फर्स्ट आणि सेकंड लेवल दुसरीकडे केलेली आहे. हा, तर उद्या छत्रपतीला करायचं का फर्स्ट लेवलचं तुमच्याकडून? करू शक्तिपात नाही करता येणार. क्लास करू शकतात रिपीट, फर्स्ट सेकंड थर्ड लेवलचा शक्तिपात घेऊ शकतील त्या. अच्छा, फर्स्ट सेकंड तुमच्याकडनं नाही घेऊ शकत शक्तिपात का? शक्तिपात नाही घेऊ शकणार. बाकी सगळे प्रॅक्टिस करू शकते. ते मला त्यांची एनर्जी एकदा चेक करावं लागेल, म्हणजे जर त्यांना जाणवत नसेल तर मग घेऊ शकतात. ऍक्च्युली ठीक आहे. इव्हन मी पण केला मॅडम त्यासोबत फर्स्ट आणि सेकंडचा. पण तो शक्तिपात मागच्या वेळेस मी घेतलेला आहे. पहिल्या मागच्या वर्षी त्यावेळेस मी क्लास नव्हता केला बाहेरून ना. हा, हा. तुमचा केला तुम्ही फर्स्ट लेवल. त्यावेळेस शक्तिपात तुमचा घेतलेला आहे मी. ठीक ठीक, चालेल. ओके. अर्चना नवकर, अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा पटकन. सारिका तावडे मॅडम. हा, बोला अर्चना मॅडम पटकन, आपल्याला मेडिटेशन. हा, मॅम, मास्टर डिग्री मध्ये काय होतं, म्हणजे मास्टर लेवल?
मॅडम उद्याच्या सेशन मध्ये मी सगळं सिलेबस दाखवते तुम्हाला, ठीक आहे? काय काय हो. राहणार आहे टोटल सिलेबस आणि मनी मंत्र हे उद्याच्या सेशन मध्ये मी कळवून देतो. ठीक हा थँक्यू. नमस्कार मॅडम. ठीक आहे, सारिका मॅडम बोला. नमस्कार मॅडम. हा जो कोर्स आहे ना थोडासा इम्प्रॉपर झालेला आहे, म्हणजे काही डेज मिस झालेत. तर सेकंड अँड थर्ड लेवलला म्हणजे जर समजा घेतलं ऍडमिशन तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना? मॅडम आता बघा, उद्याचा आपला टॉपिक शॉर्टच आहे, मनी मंत्र आणि बाकी Q&A सेशन आहे, बरोबर ना? आणि तुम्हाला जी प्रॅक्टिस करायची आहे ती सेकंड मास्टर लेवल नुसारच करायची आहे, जी लाईफ टाईम करायची आहे. तर तुम्हाला जे व्हिडिओ मिस झालेले आहेत तर 2-3 सेशनचे व्हिडिओ तुम्ही मंडे पर्यंत बघून त्याला तुम्ही परत सेकंडला जॉईन करू शकता. आणि त्याचं सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला ऍपमध्ये मिळतं, असं युट्यूब सारखं रेकॉर्डिंग नाही मिळत त्या क्लासचं. ऍपवर याच्यासाठी की युट्यूबच्या लिंक तुमच्याकडनं डिलीट झाल्या तर तुम्हाला शोधायला त्रास होईल, पण ऍपमध्ये जुने नवे सगळे कोर्सेस तुम्हाला मिळतात. द प्रॉपर रेकॉर्डिंग तुम्हाला तिथनं बघायला मिळतं. ओके मॅम, थँक्यू. ठीक आहे, ओके, चला. सो मेडिटेशन साठी रेडी व्हायचं सगळ्यांनी. चला, थोडं पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. आता प्रश्न उत्तरांचं सेशन नाही आहे, त्याच्यामुळे तेवढं मेडिटेशनचं प्रिपेअर होण्याच्या आधी मी तेवढे 2-3 प्रश्न घेतलेत. उद्या उद्या जो आपला क्लास आहे तो 3 वाजता सुरू होणार आहे, कारण प्रश्न उत्तर राहतील, वेळ भरपूर लागतो. तर त्याच्यामुळे उद्याचं सेशन आपलं 3 वाजता सुरू होईल, याचं सगळ्यांनी नोंद घ्यायचं आहे. ठीक आहे, उद्याचं सेशनचं टायमिंग किती राहील आपलं? दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. ठीक आहे, चलो. चला सुरू करूया मेडिटेशन. ठीक आहे, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. दिव्य रेखी शक्तीला प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अलाव करा त्या ऊर्जेला. दोन्ही तळहात आकाशाकडे, हात मांडीवर ठेवून द्यायचे आहेत. तळहात आकाशाकडे, हात मांडीवर ठेवायचे आहेत.
अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यापर्यंत पोचत आहे. आज हीच उपचारक ऊर्जा तुमच्या शरीर लेवलचा ताण, मन लेवलचा तणाव संपूर्णतः दूर करत आहे. शरीर लेवलचा तणाव, मन लेवलचा तणाव संपूर्णतः दूर करत आहे. क्राऊन चक्रामध्ये आणि त्याच्या रिलेटेड प्रत्येक ऑर्गन मध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, सर्व प्रकारची नकारात्मकता, सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी तिथून निघून जात आहे. संपूर्ण मस्तिष्क, दोन्ही डोळे यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती अगदी संपूर्णता परमनंटली 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 निघून जात आहे. परमनंटली निघून जात आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता आपल्या थर्ड आय पर्यंत पोचत आहे. संपूर्ण भालप्रदेश, कपाळाचा भाग, दोन्ही कान, नासिका यामध्ये कुठल्याही कारणाने वेदना असतील, कुठल्याही कारणाने तणाव असेल तर संपूर्णतः या वेदना आणि हा तणाव ही दिव्य रेकी शक्ती कायमस्वरूपी दूर करत आहे. अगदी परमनंटली 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 दूर करत आहे. परमनंटली दूर करत आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी रेकीची शक्ती तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोचलेली आहे. थ्रोट चक्र संपूर्ण कंठाचा भाग, कंठातनं जाणारी श्वसन नलिका, अन्न नलिका, मुखपोकळी, दोन्ही ओठ, दातांचा भाग, संपूर्ण जबडा, जिव्हा यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, कुठलेही अनारोग्याचे कारण असेल, संपूर्णतः ही दिव्य रेकी शक्ती त्या सर्व निगेटिव्हिटीला काढून टाकत आहे. डीपर डीपर डीपर. आणि ही ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्ती आता तुमच्या हृदय चक्रामध्ये पोहोचलेली आहे. हृदयामध्ये बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. काही दुःख असतील त्या सर्व दुःखांना ही दिव्य रेकी शक्ती तिथून मोकळं करत आहे. दोन्ही खांदे, अगदी हातांच्या बोटांपर्यंतचा भाग, कुठलाही तणाव असेल मान आणि खांद्यांमध्ये पूर्णपणे दिव्य रेकी शक्ती काढून टाकत आहे. लंग्सचा भाग, हृदयाचा भाग यामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल ती पूर्णपणे ही दिव्य रेकी शक्ती काढून घेणार आहे. पूर्णपणे पूर्णपणे ही दिव्य रेकी शक्ती काढून घेणार आहे. पूर्णपणे 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 ही दिव्य रेकी शक्ती सगळ्या सगळ्या नकारात्मकतेला काढून घेणार आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जांचा फ्लो, हा दिव्य ऊर्जांचा फ्लो तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोचत आहे. आणि संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक, स्प्लीन, लिव्हर, पूर्ण याच्यात कुठल्याही कारणाने कुठलाही तणाव असेल, इंडायजेशनची समस्या असेल, कुठल्याही पद्धतीने काही तणाव असेल, प्रत्येक तणावाला ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा परमनंटली काढून टाकत आहे. सगळ्या दुःखांना, सगळ्या तणावाला डीपर 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 काढून घेत आहे, काढून घेत आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. स्वाधिष्ठान चक्र संपूर्ण जेनेटिक ऑर्गन, किडनीचा भाग, इथे कुठल्याही कारणाने डिस्कम्फर्ट असेल तो सगळा डिस्कम्फर्ट, सगळी नकारात्मकता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा परमनंटली काढून घेत आहे.
परमनंटली 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 काढून घेत आहे. आणि आता ही ऊर्जा तुमच्या रूट चक्रापर्यंत पोचलेली आहे. आयुष्यामध्ये जितक्याही अनस्टेबिलिटीचे रिझन आहे, आपल्या इच्छा पूर्ण न झाल्याचे रिझन आहे, त्या सगळ्या अनस्टेबल ऊर्जांना ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा परमनंटली काढून घेत आहे. सगळ्या अनस्टेबल ऊर्जांना ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा परमनंटली 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 काढून घेत आहे. आणि संपूर्ण मेरुदंड, संपूर्ण स्पाईन, शरीरावर जिथे कुठे हाडांचे दुखणे असतील, अगदी पायाच्या नखांपर्यंत डोक्याच्या केसांपासून कुठेही काही वेदना असतील, त्या सर्व शारीरिक आणि मानसिक तणावांना, शारीरिक आणि मानसिक वेदनांना ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा परमनंटली 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 काढून घेत आहे. परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली 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 नेहमीसाठी परमनंटली काढून घेत आहे. जो काही त्रास आहे, जो काही वेदना आहे, त्या प्रत्येक वेदनेला अगदी कायम स्वरूपी काढून घेत आहे. कायम स्वरूपी काढून घेत आहे. कायम स्वरूपी काढून घेत आहे. परमनंटली 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 काढून घेत आहे. परमनंटली 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 काढून घेत आहे. परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली. आणि आता बघा, तुमच्या डोक्याच्या केसांपासून जे काही निगेटिव्हिटी घेतली आहे, पायाच्या नखांपर्यंत ज्या कुठल्या कारणाने वेदना आहे, त्रास आहे, ही दिव्य रेखी शक्ती त्या प्रत्येक वेदनेला तिथून रिमूव्ह करत आहे. 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 प्रत्येक वेदनेला परमनंटली रिमूव्ह करत आहे. परमनंटली परमनंटली जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह. अलाउ करा त्या सगळ्या निगेटिव्हिटीला तिथून रिमूव्ह करण्यासाठी. शारीरिक आणि मानसिक तणावाला तिथून निघून जाण्यासाठी परवानगी द्या. तुमच्या संपूर्ण सगळ्या निगेटिव्हिटीला तुमच्या शरीर, मन, सात चक्र औरातनं निघायला परमनंटली परवानगी द्या. संपूर्ण निगेटिव्हिटी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत पूर्ण शरीर, मन, सात चक्र आणि औरातून परमनंटली निघून जात आहे. परमनंटली परमनंटली परमनंटली. आणि ही ऊर्जा अगदी तुमच्या शरीरातून एखाद्या विजेसारखी निघून गेलेली आहे. नकारात्मक ऊर्जा घेऊन, तुमच्या शरीरातली सगळे दुःख आणि तणाव घेऊन पृथ्वीच्या खोल भूगर्भात जात आहे. खोल भूगर्भात, खोल भूगर्भात जात आहे. पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये जात आहे. खोल भूगर्भामध्ये जात आहे. आणि बघा, एकदम एक मोठा दगड, आणि त्या दगडाला तुमच्या जीवनातली संपूर्ण नकारात्मकता, नकारात्मकतेचे कारण, जीवनातील दुःख, वेदना, सगळ्या निगेटिव्हिटीला आपण त्या पृथ्वीच्या खोल भूगर्भामधील दगडांना बांधलेली बघा. तुमच्या जीवनातील प्रत्येक कष्ट, दुःख, वेदना त्या दगडाला बांधून टाकलेला आहे. दगडाला बांधून टाकले एकच वार. आणि तुमचं त्या नकारात्मकतेशी, त्या दुःखाशी नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेलं आहे एकच वार. आणि तुमचं त्या दुःखाशी नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेलं आहे. कायम स्वरूपी तुटलेलं आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडीय उपचारक ऊर्जा, जी तुमच्या शरीराला, मनाला अगदी स्वस्थ करणार आहे, आनंदी करणार आहे, ती दिव्य पवित्र ऊर्जा आता पृथ्वीच्या भूगर्भातून निघून तुमच्या पर्यंत पोहोचत आहे. आणि ही ऊर्जा आता तुमच्या दोन्ही तळपायाला स्पर्श करत आहे. दोन्ही तळपायाला स्पर्श करत आहे. आणि दिव्य हिलिंग उपचार करत आहे. अगदी दोन्ही पाय, पायांचा समोरचा भाग, पोटऱ्यांचा भाग, दोन्ही गुडघे, दोन्ही मांड्या, जंघांचे जोड, अगदी पायाच्या नखांपासून जंघांच्या जोडपर्यंत ही ऊर्जा संपूर्ण उपचार तुम्हाला प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. बघा, आता दिव्य हिलिंग उपचार तुमच्या जिथे जिथे वेदना असतील तिथे तिथे पोहोचून तुमचा संपूर्ण उपचार करत आहे. संपूर्ण उपचार करत आहे. तुमच्या शरीराच्या वेदनांच्या भागांना आता हिलिंग ऊर्जा प्राप्त होत आहे. आणि संपूर्ण उपचार तिथे होत आहे. संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार. आता रूट चक्र,
बघा, रूट चक्रामध्ये एक लाल रंगाचा प्रकाशमय ऊर्जा तयार झालेली आहे आणि ती तुमच्या संपूर्ण रूट चक्राला ऍक्टिव्हेट करत आहे आणि त्याच्या निगडीत प्रत्येक ऑर्गन उपचारित होतोय. 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 प्रत्येक ऑर्गन उपचारित होतोय. प्रत्येक ऑर्गन उपचारित होतो आहे. प्रत्येक ऑर्गन उपचारित होत आहे. आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये केशरी रंगाचा दिव्य प्रकाश ऍक्टिव्हेट होताना बघायचा आहे आणि या केशरी रंगाच्या प्रकाशामध्ये तुमचा प्रत्येक ऑर्गन हील झालेला बघायचा आहे. केशरी रंगाच्या दिव्य प्रकाशात तुमचा प्रत्येक ऑर्गन हील झालेला बघायचा आहे. केशरी रंगाच्या दिव्य प्रकाशात तुमचा प्रत्येक ऑर्गन हील झालेला बघायचा आहे. केशरी रंगाच्या दिव्य प्रकाशामध्ये प्रत्येक ऑर्गन हील झालेलं बघायचं आहे. संपूर्णतः सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेलं बघायचं आहे. पूर्णपणे हिलिंग झालेलं आहे आणि संपूर्ण स्वास्थ्याला तिथे प्राप्त झालेला आहे. आता ही दिव्य उपचारक ऊर्जा मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेली आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेली आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि आता तुमची या पृथ्वीवरील प्रत्येक इच्छा पूर्ण होताना बघायचं आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक इच्छा पूर्ण होताना बघायचं आहे. तुम्हाला जे काही इच्छा तुमच्या आहे ती प्रत्येक इच्छा पूर्ण होताना बघायचं आहे. प्रत्येक सकारात्मक 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 इच्छा या पृथ्वीवरील तुमचं घर, गाडी, जी काही संपूर्ण स्वास्थ्य, मुलांचा अभ्यास, प्रगती, प्रत्येक इच्छा पूर्ण होताना बघायचं आहे. उपचारित होताना बघायचं आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग आणि आता ही दिव्य उपचारक ऊर्जा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे आणि तिथे अगदी हिरव्या रंगाच्या प्रकाशाने संपूर्ण ऊर्जा प्रकाशमय झालेली आहे आणि तुमचं हृदय पूर्णपणे प्रेम आणि करुणेने व्याप्त झालेलं आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेने व्याप्त झालेलं बघायचं आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेने व्याप्त झालेलं बघायचं आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेने व्याप्त झालेलं बघायचं आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेने व्याप्त झालेलं आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेने व्याप्त झालेलं बघायचं आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेने व्याप्त झालेलं आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेने व्याप्त झालेलं आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेने व्याप्त झालेला आहे. अगदी दयाभाव, करुणेचा भाव तुमच्यामध्ये जागृत झालेला आहे आणि इथून पुढील आयुष्यामध्ये याच करुणामय ऊर्जांनी तुम्ही स्वकल्याणासोबत इतरांचं कल्याण करणार आहे. स्वकल्याणासोबत इतरांचं कल्याण करणार आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे लाईट ब्लू कलरची ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. लाईट ब्लू कलरची ऊर्जा ऍक्टिव्हेट झाली आहे आणि तुमच्या वाणीमध्ये दिव्य तेज निर्माण झालेला आहे. तुमचा शब्द ही ब्रह्मांड आहे. इतकी सकारात्मक ऊर्जा तुमच्या वाणीमध्ये निर्माण झालेली आहे. शब्द ही ब्रह्मांड आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या वाणीमध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे. शब्द ही ब्रह्मांड आहे. ही ऊर्जा तुमच्या वाणीमध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे. तुमचा आणि इथे डार्क निळ्या रंगाची ऊर्जा परिपूर्ण आलेली आहे. डार्क निळ्या रंगाची ऊर्जा आणि तुमचा प्रत्येक विचार हा सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. तुमचा प्रत्येक विचार हा सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. तुमचा प्रत्येक विचार हा सकारात्मक ऊर्जांनी
परिपूर्ण झालेला आहे. प्रत्येक विचार हा सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. प्रत्येक विचार हा सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. आणि आता क्राऊन चक्राच्या तिथे दिव्य डार्क असा जांभळ्या रंगाची ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. आणि तुम्ही डोक्याच्या केसांपासनं पायाच्या नखांपर्यंत या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांनी पूर्णपणे उपचारित झालेले आहे. पूर्णपणे उपचारित झालेले आहे. पूर्णपणे उपचारित झालेले आहे. तुमचं संपूर्ण शरीर, सात चक्र आणि औरा या दिव्य ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेलं आहे. तुमचं संपूर्ण शरीर, सात चक्र आणि औरा या दिव्य ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेला आहे. संपूर्ण शरीर, सात चक्र आणि औरा या दिव्य ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेला आहे. संपूर्ण शरीर, सात चक्र आणि औरा या दिव्य ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेला आहे. संपूर्ण शरीर, सात चक्र आणि औरा या दिव्य ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेला आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायचं आहे. एक सुंदर स्माइल, एक सुंदर स्माइल. आज जणू तुमचा बर्थडे आहे आणि ईश्वराने तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा तुमच्या जीवनाला प्रदान केलेली आहे. आज जणू तुमचा बर्थडे आहे आणि या ईश्वराने तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जांनी परिपूर्ण केलेला आहे. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वंडरफुल. हेच तुमचं सत्य स्वरूप आहे. प्रत्येक क्षण अंतर्मनाने आनंदी असणं, स्वस्थ असणं, मस्त असणं, जबरदस्त असणं. यस, दिस इज यू आर. यही हो आप, यही हो आप, यही हो आप. हमेशा हसते, मुस्कुराते. आजपासून जिथेही तुम्ही जाल, जसा फुलाचा सुगंध दरवळतो तसा तुमच्यातील सकारात्मकतेचा सुगंध सर्वत्र दरवळणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये तुमच्या असण्याने फक्त आणि फक्त आनंदाचा उत्सव होणार आहे. आनंदाचा उत्सव होणार आहे. अशी आनंदी मूर्ती तुम्ही बनलेले आहात. अशी आनंद मूर्ती तुम्ही बनलेले आहात. स्वस्त आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. स्वस्त आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. इथून पुढे प्रत्येक क्षण तुमच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अगदी याच आनंद मूर्ती सोबत हळुवार परत यायचं आहे. कुठलीही घाई करू नका, कुठलीही घाई करू नका. अगदी स्लोली 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 कम बॅक, स्लोली कम बॅक. थोडं पाणी पिऊन घ्यायचं नंतर डोळे उघडल्यानंतर. स्लोली स्लोली कम बॅक. थोडं पाणी पिऊन घ्या. ग्रेट. सो रिफ्रेश होऊन परत आलात का? सो एनी शेअरिंग, कसं वाटलं मेडिटेशन? फ्रेश झालात का? कुणाकुणाचे काही दुखणं कमी झालेत का? स्नेहल मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा मॅडम. ओके ना बोला, कसं वाटलं? मॅडम, खूप छान वाटलं. आणि माझी पाठ, कंबर, मान सगळं दुखत होतं ते आज आता एकदम रिलॅक्स वाटलंय मला. गेल्या वेळेला पण वाटलं होतं, पण माझी ती प्रॅक्टिस मध्ये नव्हती झालेली. पण आज मेडिटेशन करून खूप खूप छान वाटलं. माझ्या हातात पूर्ण मुंग्या येत होत्या, ते पण कमी झालं मॅडम. आणि
हृदय चक्रावरती जेव्हा आले ना तेव्हा डोळ्यातून सगळं पाणी पाणी येतं, म्हणजे मी एकदम रडायला लागले मी. छान. आणि ह्याच्यात मूलाधार चक्राच्या इथे मला तो रंग दिसला. ग्रेट. बाकी कुठे नाही दिसला पण तिथे दिसला. बढिया बढिया. छान वाटलं. छान. छान वाटलं. थँक्यू थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. अर्चना मॅडम बोला. बोला अर्चना. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार बोला. आज मी ऍक्च्युली तिसऱ्यांदा लेव्हल फर्स्ट अटेंड करते. पहिल्यांदा जेव्हा अटेंड करायला लागले तेव्हा मला हॉस्पिटलाइज करावं लागलं, मी मध्येच आजारी पडले. सेकंड टाइम पण असंच झालं, मी परत आजारी पडले. शेवटचा म्हणजे दुसरा आठवडा माझा स्किप झाला त्यामुळे. तर ह्या वेळेला मला खूप आनंद होतोय की मी पूर्ण करू शकले आणि आज मला कळलं की मी काय मिस केलं होतं ते. तर त्यामुळे खूप छान वाटलं. हे मेडिटेशन खूप छान होतं आजचं आणि मी सेकंड आणि थर्ड लेवल पण जॉईन करणार आहे. चला, स्वागत आहे. आणि आज जेव्हा तुम्ही म्हणजे म्हणालात ना, म्हणजे आपण पहिले निगेटिव्हिटी काढली आणि जेव्हा तुम्ही म्हणालात की आता ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या तळपायातून म्हणजे तुमच्या शरीरात प्रवेश करते, तर तेव्हा मला उजव्या तळपायातून काहीतरी येतंय आत हे जाणवलं मला. नाही तर इतके दिवस म्हणजे तुम्ही जेव्हा पण काही पहिल्या लेवलमध्ये पण काही सांगत होते मला काही समजत नव्हतं, म्हणजे जाणवत काहीच नव्हतं मला. पण ह्या वेळेला मला समजलं की मी काय काय मिस करत होते आणि काय काय माझं राहिलं होतं करायचं. त्यामुळे मला खूप आनंद झाला की मी थर्ड टाइम तुमचं अटेंड केलं आणि म्हणजे सोडलं नाही की आता जाऊ दे आपल्याला काही जमत नाहीये, दरवेळेला आजारी पडतोय असं म्हणून मी ते सोडलं नाही. याचा खूप आनंद आहे मला. चला, थँक्यू. ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. एनीवन और किसी को क्या महसूस हुआ? खाली मेसेज भरपूर आले आहेत. रंजना गायकवाड मॅडम कुठे गेल्या? त्यांचा हँड रेज होता. अच्छा, इकडे पूजा सोनवाने मॅडम बोला. मला या महिन्यामध्येच ब्रेन स्ट्रोक झालेला आहे मागच्या महिन्यात आणि महिना पण नाही झाला, पण तुमच्या ह्या सेशनमुळे मी ऑलमोस्ट जे माझ्या शरीरातली जी निगेटिव्हिटी जी डोक्यात होती जी विचारात होती खूप म्हणजे इतकं फ्रेश आणि म्हणजे मी पूर्ण नवीनच आयुष्य जगण्यासारखं मला वाटायला लागलंय. सेकंड लेवलला मी येणारच आहे ऑलमोस्ट, पण मला आज तुम्हाला थँक्यू हेच म्हणायचंय की तुम्ही दिलेल्या ह्याच्यामुळे मी खूप कव्हर झाली आहे. थँक्यू. मग अशी कुणाचा तरी प्रश्न होता की मॅडम, मेसेज आला होता मॅडम तुम्हाला बरं नाही आहे का म्हणून. तर महिलांच्या अडचणीच्या दिवसांनी लिटरली मला पण इतकं कंटिन्यू बसायला त्रास होत असतो. त्याचं कुठेतरी येतं. पण मेडिटेशन घेताना रे की आपोआप ऊर्जा देऊन जाते. काल मी त्याच्याचमुळे मेडिटेशन स्किप केलं, पण आज ते मेडिटेशन तेवढ्याच चांगल्या ऊर्जांनी, रेकी ऊर्जांनी माझ्याकडनं करवून घेतलं. तर तुम्हाला सांगते की रेकी तुमच्या इनर स्ट्रेंथला एवढं वाढवते की तुमच्या बाकीच्या सफरिंगला तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही स्ट्रॉंगली उभं राहू शकता. मग तो फिजिकल ट्रेस असेल, मेंटल ट्रेस असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, रिलेशनशिप इश्यू असेल, त्या प्रॉब्लेमला फक्त नाव आहे तसं समजतो आपण, हो जाएगा. एवढी स्ट्रेंथ रेकी तुमच्या जीवनामध्ये निर्माण करत असते. तर नक्की पूजा मॅडम, संपूर्ण स्वास्थ्यासाठी मी तुम्हाला शुभकामना देते आणि आयुष्य खूप सुंदर आहे ते जगण्यासाठी रेकी तुम्हाला इथून पुढे निश्चितच मदत करेल. थँक्यू. श्रद्धा घोडके मॅडम बोला. नमस्कार मॅडम स्माइली नमस्कार. दीदी. प्रथमतः तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण तुमच्यामुळे आज मी तिसऱ्यांदा फर्स्ट लेवल अटेंड तर करतेच आहे, सेकंड आणि थर्ड लेवल झाली माझी करून. पण आज मला मी परत पहिल्यापासून सगळ्या लेवल अटेंड करतेय. त्याचं कारण सांगायचं म्हणजे जशी मी सेकंड आणि थर्ड लेवल अटेंड केली तसं माझं 6 किलो वजन कमी झालेलं आहे एका महिन्यामध्ये. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्यांना ज्यांना वेट लॉस करायचा आहे, ज्यांना ज्यांना फिजिकल त्रास मानसिक त्रास कमी करायचे, त्यांनी सगळ्यांनी मॅडमकडे ऍडमिशन घ्या. 101% नाही, 1001% रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतोच. थँक्यू मॅडम, मला एवढंच सांगायचं होतं फक्त. थँक्यू श्रद्धा मॅडम. अश्विनी मॅडम मॅम बोला. पहिल्यांदा लेवल वनला जेव्हा मी आले होते ना तेव्हा मला खूप हेडेक झालं होतं. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण बोलले होते. म्हणजे मला पेन किलर खावं लागली होती तेव्हा खूप जास्त.
आज पण माझा फास्ट आहे, थर्सडे माझा फास्ट असतो. मला म्हणजे जेव्हा आपण मेडिटेशनला बसलो तर पूर्ण शरीरात असं मुंग्या झाल्यासारखं वाटत होतं, शिवरिंग सारखं नाही का. आणि डोकं असं भारी झालं, असं वाटतं पूर्ण असं मुंग्यांनी घेरून टाकलं. तुमच्या औरामध्ये जी निगेटिव्हिटी किंवा ब्लॉकेजेस असते तेव्हा या सगळ्या व्हायब्रेशन जाणवतात. पण या ऊर्जांमधनं बाहेर पडल्यावर आता पुढच्या 5 ते 10 मिनिटात तुम्हाला एकदम फ्रेशही वाटलं असेल. म्हणजे हा. हा, तेवढं तुम्हाला जाणवतं, कारण तुम्हाला जास्ती हिलिंगची गरज आहे. जेव्हा आपल्या आजूबाजूला अशी एनर्जी जमा होते तर समजून जायचं की आपल्याला जास्ती ऍक्च्युली मॅम हिलिंगची मी गरज आहे. स्कूलमध्ये टीचर आहे, तर म्हणजे माझा संपर्क येतोच मुलांसोबत. आता त्याच्या घरचे बघा, आता टीचर. तेवढे तेवढे तुमच्या सोबत काम करणारा स्टाफ, त्याच्यानंतर हम्म. प्रत्येक घराच्या वेगवेगळ्या ऊर्जातनं येणारे मुलं, या सगळ्यांशी हम्म. तुमचा संपर्क येतो. तर रोज तुम्हाला औरा क्लीन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तो हेवीनेस तुम्हाला आहे. कारण ज्यांचा जेवढा लोकांशी संपर्क, लिटरली सांगते, आपण जरी ऑनलाईन मध्ये भेटत असेल पण दिवसभरात मी 1,500 ते 2,000 लोकांशी माझा संपर्क डेली बेसिसवर येत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला त्या एनर्जीला बॅलन्स ठेवणं पण तेवढंच गरजेचं असतं. तर ते औरा क्लिन्झिंग ते करणं, जसं आता मी मेडिटेशन घेतलं, मी तुमचं हिलिंग माझ्या माध्यमातून माझ्या एनर्जीतनं केलं. ते केल्यानंतर माझ्या टेबलवर हे औरा ऑइल आहे, मी पटकन त्याला काय केलं, मेडिटेशन संपलं, मी पूर्ण हाताला लावून मी माझी एनर्जी क्लीन केली आणि तुमच्या एनर्जी सोबत त्याला डिस्कनेक्ट केलं. जर मी त्याच एनर्जी सोबत राहिली असती तर मग मी माझे दिवसभराचे कामं पण करू शकत नाही. ठीक आहे. हा, अजून शक्तिपात आपण उद्या नाही घेऊ शकत, कारण उद्या अमावस्या आहे, उद्या आणि परवा. तर जे लोक पण आता सेकंड लेवलला येतील, तर ज्यांचा फर्स्ट लेवलचा अटोनमेंट राहिलेला आहे, त्या फर्स्ट लेवलचा सगळ्यांचा अटोनमेंट आपण सेकंड लेवलचा क्लास चालू झाल्यावर डे 2 ला वगैरे करून देणार आहे. कारण मी आता जस्ट माझ्या कॅलेंडरकडे लक्ष गेलं, असा अमावस्येचा काही संबंध नसतो, पण त्या निगेटिव्ह एनर्जी जे काही ऍक्टिव्हेट होतात तिथे आपण त्यावेळेस पॉझिटिव्ह शक्तिपाताच्या ऊर्जा आपण प्रदान करत नाही. तेवढ्यासाठी आपण उद्या शक्तिपात घेणार नाहीये. ठीक आहे. ज्यांचा मला अजून एक विचारायचं होतं. हा, बोला. इथे मला कानाच्या मागे ना गाठ आलेली आहे इथे. जस्ट मी ट्रीटमेंट केली, चेकअप पण झाले, सगळे रिपोर्ट नॉर्मल्स आहेत. तर तिथे म्हणजे डॉक्टरांनी मला दिलं होतं औषध 15 दिवसाचं, नागपूरची ट्रीटमेंट सुरू होती माझी. पण नंतर 15 दिवसानंतर कळलं की त्या डॉक्टरांनाच ब्रेन ट्युमर झालं आणि ते हॉस्पिटलला झालं. मग मी ट्रीटमेंट टोटल बंद केली. तर आता आपल्या ह्याच्याद्वारे मी कसं हिलिंग बस करू शकते? असं सेकंड थर्ड लेवलला सिम्बॉल टाकून या पद्धतीने जर हात ठेवला आणि त्याच्या अच्छा. डिस्टन्स हिलिंगचे जे प्रॅक्टिकल शिकवले जातात ते केले तर तुम्हाला रिलीफ वाटेल. अच्छा, ठीक. ठीक आहे. थँक्यू. तुम्ही नागपूरवरनं आहात का? हो मॅम. ऍक्च्युली मी जबलपूरला असते, माहेर नागपूरचं आहे. ओके ओके, माझंही माहेर नागपूरचं आहे. अच्छा. चला, ओके. राजेश्री मॅडम. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मी आताच म्हणजे बघितलं मुलीनं काढलं रेशमानं. तर मी असेच बसले, मी मधून करायला लागले, ती जवळच बसली माझ्या. हा नातू पण आहे. आणि मी माझ्या ह्याच्यातच हे होते तुमच्या रेखीच्या ह्याच्यामध्ये. तर माझं कासून खूप हाड दुखत होतं, वर आलं बोटाचं उजव्या. हा आणि हाड वर आल्यानंतर खूप खूप दुखत होतं. मग मागापासून म्हणते माझं खूप. मी एकदम हिलिंगच्या बरोबर ना माझं दुखायचंच राहते. म्हणजे जे पार्ट होते ना दुखत, ते बंद झाले माझी. चला, छान, अभिनंदन. मला संधिवाताचा मला त्रास आहे ना. ओके ओके. त्याच्यामुळे मला इतकं इतकं बरं वाटलं ना, की म्हटलं की छान म्हणजे हिलिंगचं. आणि मी जरा सध्या मध्यंतरी आजारी होते ना, खूप आजारी होते, त्याच्यामुळे हिलिंगचं बंदच केलं होतं पूर्णपणे. ओके, असं झालं मग ते. हा. आणि चालेल. मग आता बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. छान थँक छान. मॅडम. ओके, थँक्यू. हा. संजय सर, अनम्यूट करा. हॅलो मॅडम, बोला माझे सर. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की मला समजा आता मी साईडवर सिव्हिल सुपरवायझर म्हणून काम करतो आणि हम्म. माझा मोबाईल हा माझ्या घरचा मोबाईल, चे 2 नंबर आहेत. तर समजा मी 5,000 रुपये भरून 2 मोबाईलचे नंबर ऍड केले, चालू शकतात का? नाही सर, रेकॉर्डिंग ऍक्सेस एकाच याच्यावर भेटेल तुम्हाला. बर. रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग एकाच मोबाईलवर करता येईल. ओके. पण दोन्ही मोबाईलवर मला बघता येईल का? कारण काय होतं, काय वेळेला आहे ना, एकाची रेंज नसली दुसरीची रेंज राहते, असं होऊ शकतं. तर ते आमच्या टीमशी संपर्क साधा, ते तुम्हाला गाईड करतील त्या संदर्भात. ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट, हा तुम्ही सेकंड लेवलला जेव्हा शक्तिपात करणार आहे, तर तो सकाळी राहील का दुपारी राहील? तो शक्तिपात आपला सकाळीच राहील, पहाटे 5:15. सगळे शक्तिपात सकाळीच आहेत ना? शक्तिपात सकाळीच. चारच्या नंतर होत नाही. नाही बर. नाही नाही, दुस- दुपारी कुठलेच घेत नाही आपण.
दुसरी गोष्ट, समजा एखाद्या व्यक्ती किडनी जर फेल झाली असेल, एखादी किडनी फेल झाली असेल, तर त्याच्यावर आपला लेखी उपाय करते का? सर रेकीचा आपल्याकडे जो रिझल्ट आहे आतापर्यंतचा, तो 4 स्टेजचा कॅन्सर सुद्धा बरा झाल्याचा उपाय आहे. डॉक्टरांच्या घरचे बर प्रॉब्लेम ठीक झाले. तर प्रत्येक वेळेस पेशंटची कंडिशन आणि त्याला बर लागणारा उपचारक वेळ यानुसार ते बर रेकी ठरवते. आपण काही देव नाहीये की असं म्हटलं की ते ठीक होईल. बरोबर. त्याच्यासाठी प्रॉपर बर आपल्याला तो वेळ, आणि तुम्ही जेव्हा शिकताय आता तर तुम्ही लर्निंग फेज मध्ये आहे. बरोबर. तर एका वेळेस आपण पहिले स्वशुद्धीकरण कालावधी, स्वतःची 90 दिवसाची प्रॅक्टिस आणि मग मोठ्या केसेसमध्ये हात घालायचा असं मी सजेस्ट बर करते. कारण डॉक्टर बनायला 7 वर्ष लागतात बर आणि आपल्याला 3 महिने तरी आपल्याला प्रॅक्टिसला द्यावे लागतील. ठीक आहे. तर दुसरं एक एक रिक्वेस्ट आहे मॅडम. कसं आहे, मी आता 9 दिवस तुमच्याबरोबर क्लासला आहे, पण शक्यतो तुम्ही काय करता, लेडीज लोकांचेच प्रश्न विचारता. आम्ही हँडरेस केलं तर आम्हाला तुम्ही बघत सुद्धा नाही. आम्ही नाही जेंट्स हो. एक दोन असतो, पण एक रिक्वेस्ट आहे, आम्हाला तो जरा मदत करा. आमची सुद्धा इच्छा नक्की आहे लेखी नक्की नक्की, शिकायची. असं काहीच आम्ही नाहीये सर. आम्ही 60च्या पुढचे आहेत, हो तर हो हो. आमची इच्छा आहे. आम्हाला वाटतं 20 वर्षापूर्वी मॅडम भेटले असते, आम्ही कुठल्या कुठे गेलो असतो. चला ठीक आहे, काय हरकत नाही. येस. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. ओके, अश्विनी मॅडम बोला. हा बोला अश्विनी हॅलो. मॅडम. हा मॅम, एक तुम्ही जसं म्हटलं की शाळेतून आल्यानंतर मग ते ओरा क्लीन करायचं का मी? हो हो हो. अच्छा, म्हणजे आल्यानंतर हात तोंड धुवून मग करायचं का? कारण की औरा क्लीन ठीक आणि सेकंड थर्ड लेवलला बाकीचे उपाय पण सांगितले जातात. औरा क्लीन कसा करायचा, औराला प्रोटेक्ट कसं करायचं, हे सगळं डिटेलमध्ये सेकंड लेवलमध्ये आहे. ठीक आहे. मॅम, ऍक्च्युली कालचं उद्याचं सेशन 3 वाजताच आहे. मी येते 4:30 वाजता. तर रेकॉर्डिंग मिळेल ना मॅडम. कारण अच्छा. कसं आहे, प्रश्न उत्तर घ्यायची आहेत ना आपल्याला सगळ्यांची. तर ते प्रश्न हा. उत्तर घ्यायला तेवढा वेळ लागेल. 3 वाजतापासून 5:30 पर्यंत आपला क्लास चालू शकतो. तर त्याच्यामुळे आपण 3 वाजता सुरू करतोय. मी आता जॉईन करेल म्हटलं म्हणजे सेकंड लेवलला, तर माझी बॅच तीच राहील का 4:30ची? 4:30 ते 5:30. फक्त उद्याचं जे मी सेशन आहे ते आपलं 3 वाजता याच्यासाठी राहणार आहे. कारण जास्ती ड्युरेशन असतो. क्वेश्चन आन्सर 2 टॉपिक राहिले आपले, जिबू सिम्बॉल्स राहिलेले आहेत आणि मनी मंत्र, हे 2 टॉपिक राहिलेले आहेत आपले. त्याच्यामुळे ते टॉपिक क्लिअर करून क्वेश्चन आन्सर्स घेणार आहे आपण. हा, सर्टिफिकेट पण मिळेल. ठीक आहे. तिन्ही लेवलचं, लेवल 1 साठी नाही आहे बरं सर्टिफिकेट, हेही सांगते. त्याचं कारण सांगते. तुम्हाला माहिती आहे ग्रुपवर 700-800 लोक असतात आणि सर्टिफिकेटसाठी क्लासला येतात 200 लोक आणि सर्टिफिकेटसाठी फॉर्म भरतात 400 लोक. मग त्याच्यात ते व्हेरीफाय करणं शक्य नसतं. तर जे लोक सेकंड लेवलला ऍडमिशन करतात त्यांना लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3, कारण 2 बॅचमध्ये आम्हाला सुरुवातीला खूप त्रास दिला सगळ्यांना सर्टिफिकेट देण्यासाठी. तर त्याच्यामुळे आम्ही ते सर्टिफिकेशन लेवल 1चं फ्री क्लासेसचं बंद केलं. जे लोक सेकंड लेवलला येतात त्यांना लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असे 3 सर्टिफिकेट मिळतात. ठीक आहे. हा मॅम, बोला अजून एक अश्विनी मॅडम. विचारायचं. विचारा. मॅम, माझ्या मिस्टरांचा फूड ड्रॉप झालेला आहे लेफ्ट साईडचा. तर मी म्हणजे जस्ट या लेवलला आले सेकंड लेवलला, तर मी त्यांना दुरून हिलिंग करू शकते का? म्हणजे जगाच्या पाठीवर डॉक्टरांनी तर कुठेही ऑपरेशनचं सजेशन दिलं आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे हिलिंग पोहोचवू शकता. अमरावती टू अमेरिका हिलिंग जाऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे चिंता नाहीये. ठीक. ओके. ओके. धन्यवाद. चला, तर आता आमचे 5:30 वाजले आहे. त्याच्यामुळे आमची नेक्स्ट बॅचची वेळ झालेली आहे. त्याच्याच मी उद्याच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आय प्रॉमिस, तुमचा शेवटचा हँड रेज राहीपर्यंत आपलं सेशन होईल. उद्या पहाटे शक्तिपात होणार नाही. जे लोक सेकंड लेवल ऍडमिशन घेतील, ज्यांचा शक्तिपात राहून गेलेला असेल, त्यांचा शक्तिपात सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी होणार आहे. ती माझी जबाबदारी आहे. कारण उद्या आता कॅलेंडर बघितलं, त्याच्यामुळे उद्या 2 दिवस आपण शक्तिपात घेऊ शकत नाही. उद्याचं सेशन आपलं 3 वाजता होणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ओके. तो भेटूया उद्या दुपारी 3 वाजता. आपल्या मनी मंत्र आणि झिबू सिम्बॉल्स आणि रेकीचा इतिहास आपला राहून गेलाय, हे आपण उद्या कम्प्लीट करून तुमच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी उपस्थित राहणार आहे. मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ईश्वराने दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सेशन कसं वाटलं तुम्हाला? गुगलची लिंक येईल, नक्की तुमचे रिव्ह्यू द्या, कारण तुमचे रिव्ह्यू माझ्यासाठी प्रेरणा स्त्रोत आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.